जय श्री कृष्ण. मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी तुम्हाला साखर लावून गुलाबजामुन ही रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने आपण गुलाबजामुन करणार आहे त्याची मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आपणासाठी सर्वांना एक रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनवर प्रेस करा. त्यामुळे काय होईल की माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला अगोदरच नोटिफिकेशन मिळेल आणि मग तुम्ही पटकन माझा व्हिडिओ पाहू शकाल. आणि अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुंदर गुलाबजामुन झालेले आहेत. एकदम चॉकलेटी कलर. दोन्ही प्रकारचे गुलाबजामुन केलेले आहेत, साखर लावून पण आणि पाकातले पण. तर मी इकडे काय काय घेतले ते सांगते. हे 200 ग्रॅम चितळेचं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे आणि ते बाउलमध्ये वतून घेतले. एक पाववाटी दूध घेतलं आहे ते मळण्यासाठी. तर ते पाववाटीमध्ये हे पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला असं 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार. आणि इकडे आपण तोपर्यंत साखरेचा पाक तयार करून घेऊया. तर इथे ह्या ग्लासाने 1 ग्लास साखर घेतलेली आहे. हे 200 ग्रॅमसाठी प्रमाण अगदी एकदम बरोबर आहे. मी नेहमी हेच प्रमाण घेऊन गुलाबजामुन तयार करते आणि खूप छान होतात. आता 1 ग्लास, त्याच ग्लासाने 1 ग्लास पाणी घेतलं आहे. तर आता पाक करायला ठेवायचा. पाक छान उकळू द्यायचा. हे प्रमाण साखरेचं आणि पाण्याचं अगदी बरोबर आहे. तूप घेतलं आहे. मी तुपामध्येच गुलाबजामुन तळते. तुपामध्ये तळल्यामुळे खूप छान लागतात. आता 10 मिनटं झालेली आहे. पीठ आता जरासं घट्ट झाले. अजून थोडंसं दूध घेऊन थोडं दूध टाकून छान मळून घ्यायचं. तुम्ही जेवढं पीठ मऊ कराल ना तेवढे गुलाबजामुन आतून सॉफ्ट होतात असे. आणि मंद आचेवर छान तळायचे, त्यामुळे चवीला अप्रतिम लागतात. तर हे जे पीठ मळण्याची प्रक्रियाच खूप चांगली केली पाहिजे. तर जेवढं तुम्ही पीठ मळाल ना तेवढं पीठ आहे ना ते मऊ लुसलुशीत होतं. तेवढं दूध लागणार पीठ परत मळून घेण्यासाठी. बघा आता मऊ झालं आहे. इकडे पाक पण तयार होत आहे. हे चितळेचे गुलाबजामुन चवीला खूप छान लागतात. मी नेहमी याच चितळेचेच गुलाबजामुन नेहमी तयार करते घरी. परत थोडंसं दूध टाकून मळून घ्यायचे. पीठ जास्त लूज पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. जर जास्त घट्ट ठेवलं तर ते कडक होतात गुलाबजामुन. आणि जास्त मऊ केलं ना, खूपच पातळ केलं ना पीठ, तर ते पाकामध्ये सोडले की लगेच विरघळतात. तर एकदम मीडियम पीठ ठेवायचं, म्हणजे गुलाबजामुन सॉफ्ट पण होतात, विरघळत नाहीत आणि त्याच्यामध्ये पाक छान ऑब्झर्व होतो. तर आता थोडासा तुपाचा हात लावून हे गोळे करून घेणार. तुपाचा हात लावून करून घ्यायचे, त्यामुळे खूप छान वरचा लेअर येतो. हे अशा पद्धतीने अर्धे गोळे मी करून घेणार. मग ती अर्धी बॅच पहिली तळून घेणार आणि त्याच्यानंतर मग दुसरी बॅच गोळे करून घेऊन. आता पाक पण तयार झालेला आहे.
त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकणार. तुम्हाला वेलची आवडत असेल तर वेलची पण टाकू शकता, पण मी वेलची नाही टाकत आहे, फक्त केशरच टाकणार. आता पाक झालेला आहे तयार. गॅस बंद केला. आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार. हे गुलाबजामुन आहे ना, मंद आचेवरच तळायचे. पहिल्यांदा छान तूप गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग थोडासा गॅस फास्ट करायचा. आणि थोडेसे फुगले ना छान पहिल्यांदा टाकल्यावर, की मग एकदम मंद गॅस करायचा. मग त्यामुळे ना छान आतपर्यंत गुलाबजामुन तळले जातात आणि छान चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तसं लालसर लगेच काढायचे नाही गुलाबजामुन, ते चवीला पण एवढे चांगले लागत नाही आणि ते लगेचच पाकामध्ये खूप विरघळतात. तर तुम्ही बघा आता मी कशी तळून घेते ते. मी नेहमी याच पद्धतीने करते. थोडासा मोठा करायचा गॅस, मीडियमपेक्षा. म्हणजे काय होतं, पहिल्यांदा टाकल्या छान फुगतात ते, आणि हलवत राहायचं सारखं, म्हणजे सगळ्या बाजूनी सारखा कलर येतो, तळल्या जातात. हे तळायला याला भरपूर वेळ लागतो. बाकीचं काय पटकन होतं पीठ वगैरे मळून. हे तळण्याचीच प्रक्रिया अगदी व्यवस्थित झाली पाहिजे, म्हणजे आत कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि वरच्या बाजूनी पण जास्त करपले नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळले ना गुलाबजामुन. आता तुम्हाला दाखवते कसा कलर आला तो. तर आता हा याच्यापेक्षा अजून थोडेसे चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. आता एकदम मंद आचेवर तळायचे. ह्या स्टेपला ना गॅस एकदम मंद करायचा आणि जे तुपाचे बुडबुडे थांबेपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात. आता बघा कलर चेंज होत आहे. आता त्याचे बुडबुडे पण कमी झाले आहेत. तर आता ह्या स्टेपला काढून घ्यायचे. एकदम छान कलर आला बघा, कसा चॉकलेट सारखा आला. जास्त काळे पण नाही करायचे. हे चवीला एकदम भारी लागतात. तर आता पाक पण गरमच आहे, त्याच्यामध्ये लगेच टाकून देणार, म्हणजे छान पाक त्याच्यामध्ये मुरला जातो, ऑब्झर्व होतो. कारण ते छान सोक झाल्यावर मला काढून त्याला कोटिंग करायची आहे ना साखरेची. हे दोन्ही ठेवणार आहे मी, पाकातले पण अर्धे ठेवणार. आणि हे बघा तयार आहेत इकडे गुलाबजामुन.